बीजेपी के रियासती सदर चंद्रशेखर बावनकुळे ने आज अपने नांदेड़ दौरे के मौके पर प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब किया, जिसमें उन्होंने शरद पवार ने अपनी खुदनोश सवाने हयात में साबिक वज़ीर आला उद्धव ठाकरे के बारे में जो तनकीद की, इस पर नजर डालने से ये कहा जा सकता है कि वज़ीर आला की हैसियत से उद्धव ठाकरे का इंतखाब गलत फैसला था। जो शख्स अपनी पार्टी को नहीं संभाल सका वो 3 पार्टियों की हुकूमत का लीडर कैसे हो सकता है। ये बात अब शरद पवार को समझ में आ गई है। शरद पवार की जानिब से की गई तनकीद के जवाब में उद्धव ठाकरे की जानिब से भी सामना पेपर में शरद पवार के बारे में लिखा जाने लगा है। शरद पवार के बारे में सामना में लिखे गए इदारिया पर चंद्रशेखर बावनकुळे ने अपने तासुरात जाहिर किए। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान गुजरात से लड़कियों के लापता होने की खबर को लेकर मरकजी हुकूमत पर की जा रही तनकीद के बारे में भी उनसे सवाल किए गए, जिसका जवाब देने की उन्होंने कोशिश की। इसी तरह दीगर कई मौज़ूआत पर चंद्रशेखर बावनकुळे से मीडिया नुमाइंदों ने सवालात किए। खरं तर शरद पवार साहेबांची निवड चुकली होती, आता त्यांना ते कळायला लागलं। कारण शरद पवार साहेबांना, कारण मी शरद पवार साहेबाबद्दल काही बोलावं असं काही माझं आयुष्यही नाही तेवढं आणि माझ्या राजकारणाची उंचीही नाही आहे, पण मला जेवढं समजतं की शरद पवार साहेबांनी जी निवड केली, महाविकास आघाडी बनवली, त्यामध्ये ज्या नेतृत्व आपले आमदारांनी खासदारांनी आपली पार्टी सांभाळू शकत नाही, त्या उद्धव ठाकरेजींना 3 पक्षाचा नेता बनवलं की जो आपली पार्टी सांभाळू शकत नाही तो महाविकास आघाडीचं काय नेतृत्व करेल। म्हणून मला वाटतं शरद पवार साहेब आता या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करू शकत नाही, याची शंका उद्धव ठाकरे साहेबाला आली असेल, म्हणून संजय राऊतच्या मुखातनं सामन्यातनं ते बाहेर येत आहे। पण कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता भाजपच्या संपर्कात नाही, ना पूर्वी मागच्या 6 महिन्यापासून होते आणि आता काही संपर्कात नाही आहे। त्यामुळे त्यांनी असं का केलं माहिती नाही। माझी जे काही मी सांगेल की त्यांनी ज्याच्याबद्दल संशय व्यक्त केला ते भाजपच्या कुठल्याही संपर्कात नाही, भाजपची चर्चा नाही, भाजपचा कुठलाही त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल म्हटलं नाही। महाविकास आघाडीचे नेतेच त्यांना ते महाविकास आघाडीत राहू नये आणि महाविकास आघाडी वरचढ होऊ नये म्हणून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात काही लोक, असं त्यांच्या वागण्यावरून दिसतं। मला तेही खरं माहिती नाही, पण मला जे दिसतं महाराष्ट्रात की ज्या पद्धतीनं अजितदादांना अनेक वर्ष आमच्या संपर्कात ते नाहीत, आम्ही पहिलेही सांगितलं, आता त्याच्यानंतर त्यांना ते टार्गेट का करतात आहे त्यांच्या महाविकास आघाडीचे लोक ते मला माहिती नाही। त्यांच्या मतदारसंघात ते निवडून यावेत म्हणून असे बोलतात। ते जर असे बोलले नाही तर ते तिथून मुंबईहून जिंकू शकत नाही। ते जर असे बोलले नाही, त्यांना स्वतःच्या मतदारसंघात आमदार बनण्याकरता करावं लागतं, पण त्यांना सच्चाईवर त्यांना विश्वास नाही। चित्रपट हा काल्पनिक विषयावर किंवा त्या ठिकाणी झालेल्या एखाद्या घटनेच्या आधारावर असतो। सेन्सॉर बोर्ड जेव्हा मान्यता देतं चित्रपटाला, पण प्रॉब्लेम काय आहे जितेंद्र आव्हाडांचा, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केरला त्या चित्रपटाबद्दल बोललं, केरला स्टोरीबद्दल, तर ते मुंबईत निवडून येऊ शकत नाही, म्हणून ते मताच्या राजकारणाकरता अशी बोलत असतात। तुम्ही अशोक चव्हाणांना विचारा, मला विचारून काही उपयोग नाही। अशोक चव्हाण साहेब ना माझ्याशी मागच्या 6 महिन्यात काही बोलले, मला मागच्या अधिवेशनात नागपूरला भेटले होते, त्यानंतर त्यांची माझी कधी भेट झाली नाही। पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी या विषयावर काही चर्चा केली नाही, ते चर्चा करणारही नाही, कारण त्यांना जीवनभर काँग्रेसमध्ये राहत आहे आणि आम्हाला जीवनभर भाजपमध्ये राहत आहे, त्यामुळं असा कुठलाही विषय नाही। पण अशोकराव चव्हाणासारख्या प्रगल्भ नेत्यांनी बजरंग दल हा समजून घ्यावा। बजरंग दल न समजता अशी टिप्पणी करणे अशोकरावांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अडचणीचं होऊ शकतं। शाहीन एकेडमी नांदेड़ में पिछले 3 सालों में कोचिंग लेने वाले तलबा के शानदार नताइज पर एक नज़र डालते हैं। इन 3 सालों में मेडिकल में जिन तलबा का सिलेक्शन हुआ है उनकी तादाद कुल मिलाकर 164 है। इनमें MBBS, BDS, BAMS, BUMS और BHMS के तलबा के नाम शामिल है। इसी तरह इंजीनियरिंग,
व दीगर प्रोफेशनल कोर्सेज में एडमिशन हासिल करने में कामयाब होने वाले तलबा की तादाद भी काबिले लिहाज पाई जाती है। इसके अलावा फाउंडेशन स्टडीज के लिए भी 8th, 9th और 10th के बैचेस चलाए जा रहे हैं, जिससे तलबा को नीट और JEE की इब्तिदा से ही तैयारी में मदद मिल रही है। बेहतरीन कैंपस और काबिल असातिज़ा की रहनुमाई में तलबा को किया जा रहा है तैयार। अगर आप भी अपने बच्चे को शाहीन एकेडमी नांदेड़ में दाखिल करवाना चाहते हैं तो जल्दी कीजिए, निशिस्तें महदूद है। नए बैच के लिए दाखिले शुरू हो चुके हैं। गैर मकामी तलबा के लिए हॉस्टल की सहूलत भी दस्तयाब है। मजीद तफसीलात के लिए हमारा पता है शाहीन एकेडमी, हस्सापुर, वागी रोड, नज़द बाईपास, नांदेड़।